गौतमीपुत्र कांबळे आमचे मित्र आणि परिवर्तनवादी चळवळीतील सहकारी प्राचार्य बाळासाहेब पाटील हे 31 तारखेला सेवानिवृत्त झाले. त्यांचा आणि माझा प्रदीर्घ असा सहवास आहे. मला आठवतं त्याप्रमाणे 88-89 साल असेल. ते आठवण्याचं कारण असं की आमच्या रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं आणि सांगली जिल्ह्यामध्ये मी, विवेक कांबळे, मोहन साबळे असे तिघे निमंत्रक नेमलो गेलो आणि निवडणुका लागल्या. त्या निवडणुका लागल्यानंतर बाळासाहेब पाटील त्या काळामध्ये त्याला काय म्हणतात कार्टून काढायचे. तर त्यांनी त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक कार्टून काढलं होतं की मोहन साबळे आणि विवेक कांबळे हे माझ्या डोक्यात नारळ फोडून निवडणुकीचा प्रचार सुरू करतायत. कदाचित 88-89 पूर्वीपासून सुद्धा बाळासाहेबांनी माझी परिचय आहे. त्यानंतर त्यांनी चित्रकला महाविद्यालयामध्ये केवळ नोकरी केली असं नाही. नोकरी तर केलीच ती जशी करायला पाहिजे तशी. पण एक कला शिक्षक म्हणून त्यांनी जे मोठं योगदान समाजाला दिलेलं आहे, कला क्षेत्रात दिलेलं आहे, ते म्हणजे कला पुष्पची निर्मिती. मला आठवतं त्याप्रमाणे कदाचित 92-93 पासून असेल आणि त्या कलापुष्पच्या निर्मितीपासूनच आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की हा माणूस सगळ्यांना हवासा वाटतो. त्याचं कारण ज्याला ज्याला जे जे पाहिजे त्या त्या क्षेत्रातलं काही देण्याची कुवत आणि क्षमता त्यांच्यामध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांचे जवळचे असे निकटचे मित्र आहेत. मी जसं म्हणालो की ते माझे जवळचे मित्र आहेत, तसं अनेक लोक म्हणू शकतात की बाळासाहेब पाटील हे सर्वाधिक माझ्या जवळचे मित्र आहेत. कलेकडे बघण्याची त्यांची एक दृष्टी आहे. विशेषतः कला आणि सामाजिक बांधिलकीबद्दलची त्यांची मतं, त्यांचे विचार हे अगदी स्पष्ट आहेत. मला आठवतं त्याप्रमाणे बेळगावचे कोणीतरी एक नाव मी सांगत नाही किंवा घेत नाही, पण जे कलावादी कला विचारवंत होते त्यांचं आणि बाळासाहेबांचं एकदा जुंपलं की कलेमध्ये सामाजिकतेचा काय संदर्भ आहे वगैरे वगैरे. आणि मग आमच्या चर्चा झाल्याने त्यांना सडेतोड उत्तर दिलं गेलं की कला ही समाजासाठी असते किंवा सामाजिक बांधिलकी मानणारी असते. आणि सांगायला मला आणखीन एक आनंद वाटतो की त्यांच्या कलापुष्पच्या प्रदीर्घ अशा प्रवासामुळे मलाही प्रेरणा मिळाली की एक सेक्युलर आर्ट मुव्हमेंट आम्ही सुरू केली, जी आज जगातल्या अनेक देशामध्ये ते प्रतिनिधित्व करते आहे. आणि हेही सांगितलं पाहिजे की त्या सेक्युलर आर्ट मुव्हमेंटची सुरुवात सुद्धा बाळासाहेब आणि त्यांचे जवळचे काही मित्र यांच्या सहकार्यानेच आम्ही सुरू केली. आता बाळासाहेब नोकरीतून मुक्त झालेले आहेत आणि एक कला शिक्षक आहे, कलावंत आहे. मला असं वाटतं त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. हा मुद्दा अनेकांना योग्य वाटेल किंवा योग्य वाटणार नाही. खुद्द बाळासाहेबांना काय वाटतं हेही मला माहित नाही. परंतु मी त्यांच्या इतक्या प्रदीर्घ सहवासाचा मित्र म्हणून मी अपेक्षा व्यक्त करू इच्छितो की त्यांची जी सामाजिक बांधिलकीची जी भूमिका आहे ती काही अंशी व्यक्तिगत आहे. ती कलापुष्पने घेतलेली नाही. माझी अपेक्षा अशी आहे की कलापुष्पनं आता बाळासाहेबांची जी सामाजिक बांधिलकीची भूमिका आहे कलेच्या क्षेत्रातली, ती कलापुष्पच्या माध्यमातून मांडावी. आणि आज भारतामध्येच नव्हे तर जगभरामध्ये
जो काही धर्मांधतेचा हैदोस सुरू आहे, हिंसाचार, युद्धखोरी चालू आहे, विषमता टोकाची आहे. हे जे अमानवी, अमानुष असं जग माणसांच्याकडून जे निर्माण होऊ पाहतंय, त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया, त्याच्याबद्दलचं भाष्य हे कलावंतांनी करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण गुर्निकाचा उल्लेख करणार, डेव्हिड ह्यूमच्या रेडी टू डाय फॉर लिबर्टी साठीचा चित्राचा उल्लेख करणार आणि प्रत्यक्षात मात्र आपण कुठली भूमिका घेणार नाही, हे काही बरोबर नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, की बाळासाहेबांसारख्यांनी कलापुष्पच्या माध्यमातून आजचं जे अमानुष असं वास्तव माणसाने निर्माण केलेलं आहे, त्याच्याबद्दलचं आपली एक प्रतिक्रिया, त्याच्याबद्दलचं भाष्य आणि त्यातून बाहेर कसं पडावं याचं दिग्दर्शन सुद्धा चित्राच्या माध्यमातून ते करू शकतात. आणि माझा अनुभव सांगतो, 1000 पानाच्या पुस्तकातून जे सांगता येत नाही, ते एखादं चित्र सुद्धा प्रभावीपणे सांगू शकतं. हे असं एक प्रभावी हत्यार बाळासाहेबांच्या हातामध्ये आहे. कलापुष्पसारखी जबरदस्त संघटना हातामध्ये आहे आणि अशा ह्या सामर्थ्यशाली हत्याराच्या माध्यमातून, शस्त्रांच्या माध्यमातून, वैचारिकतेच्या माध्यमातून हे येऊ घातलेलं अमानुष जग, मानवी जग निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद.